जय शिवराय मित्रांनो, कांदा उत्पादन शेतकऱ्याला मोठा नुकसान. आता सरकारने घ्यावी ठोस मदत. राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीमुळे सामोरे जावे लागते. तरी कधी कांद्याचे भाव गडगडतात आणि परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षी 2026मध्ये सुद्धा शेतकऱ्याचे या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा गडगडत्या भावामुळे असलेले मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्यातील मागण्या आहेत की शेतकऱ्यातील प्रमुख आव्हाने शेतकऱ्याच्या मागण्या आहेत. 2150 रुपये हमी भाव घ्यावा आणि शेतकऱ्याला 500 रुपये प्रति क्विंटल बोनस द्यावे. कांद्याचे साठवणुकीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात यावेत. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पावले. शेतकऱ्याच्या मागण्या सकारात्मक प्रतिसाद देणे. सरकारकडून निर्णायक पावले. 25 मार्च 2026 रोजी महत्त्वाची बैठक. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर साधारणपणे 2 महिन्यातील कालावधीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी पाठीशी सरकार खंबीरपणे उभे लवकरात होईल यांनी निर्णय मिळेल. शेतकऱ्यातील दिलासा. 23 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक निर्णय. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये समितीमध्ये मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त कृषी, कार्यकारी संचालय अशी 5 प्रकारचे समिती निर्माण केलेली आहे. समितीचे कार्यकाल. या समितीचे अहवाल सादर होईपर्यंत या समितीचे कार्यकाल असणार आहे. समितीची कामे. या समितीच्या माध्यमातून विविध बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर केले जाईल आणि या अनुषंगाने पुढे शेतकऱ्याचा दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणार आहे. समितीच्या अभ्यासाचे प्रमुख मुद्दे. भावांतर योजनेतील अंतर्गत अनुदान देण्याबाबत अभ्यास आहे. कांद्याला 2150 पेक्षा जास्त भाव मिळावा याबाबत अभ्यास. वेळोवेळी कांद्यातील दरामध्ये प्रसारामध्ये होणे थांबवणे याबाबत उपाययोजना. कांदा उत्पादन शेतकऱ्याला नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना. हे 4-5 काय समितीचे अभ्यासक्रम आहेत. याच्यामध्ये समितीला काम करायचं. याच्यामध्ये समितीचे गठीत करण्यात आलेले आहे. ह्या प्रकारची समितीची कामं आहेत. धन्यवाद.